Hello, good evening. Hi, Avni, Sakshi, Ishwari, Akanksha, Purva, Gururaj, Tejas, Astha, Sanika. Good evening, everyone. ओके, माझा आवाज येतोय का आता मोठा? आवाज हळू येत नाहीये ना, मोठा येतोय आवाज? येस. हाय रुचिका, ज्ञानेश्वरी, गुड इवनिंग पूर्वा, वेंकटेश, समृद्धि. Good evening, Sonakshi. Chalo. Now today I am going to start sum and product of roots. ओके, कालचे 2 सम्स होमवर्कला दिलेले केले का? व्हॉट इज मीन बाय जीएसटी नाव? सगळ्यांना जीएसटी लागणार आहे म्हणजे कालचे 2 सम्स केले. ओके, काय आलं मग आन्सर? पहिल्या केचं आन्सर काय आलं? ओके, थंडी वाढली आहे. हा हा. नाईस जोक. के काय आलं? के 2 एक्झाम्पल दिले होते मी. एकात के काढायचा होता, एकात एम काढायचा होता. 0 and 4. ओके, पूर्वाचं 0 and 4 आलं. बाकीच्यांनी सांगा काय आलं आन्सर? झिरो आणि 4 आलं वर्षाचं सुद्धा. सानिकाचं पण 0 आणि 4 आलं. येस, म्हणजे पहिल्याचा आन्सर 0 आणि 4 आहे पक्का. सगळ्यांचं आलंय का 0 आणि 4? कुणाचं काही वेगळं आलंय का? येस. आणि एम काय आलंय सांगा आता? आता एम वेगळं आलं, कुणाचं तरी वेगळं आलं. पूर्वा हबीबचं वेगळं आलं. 0 आणि 4 येतं, पण चेक कर परत. सगळ्यांचं 0 आणि 4 येते कारण की. ओके, अँड व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ एम? सेकंड क्वेश्चन होता एम काढायचा. येस, एम काय येतो? जमलाय का? सॉल्व्ह करायला आलाय का? कमी सॉल्व्ह करून द्यायची गरज आहे तो सम? तसं सांगा मग मला. ओके बेटा, मीन्स आपका भी 0 और 4 ही आ गया है. ओके, अनुजा म्हणतीये सॉल्व्ह करायचंय. ठीक आहे बाबा, मी सॉल्व्ह करते. Last question was roots are real and equal, then what is value of m? Yes, ज्यांचा आन्सर आलाय त्यांनी आन्सर पोस्ट केले का? नाही, कुणीच नाही. म्हणजे कुणालाच नाही जमला. कुणाचंच एम नाही आलं. ठीक आहे बाबा, चलो विदाउट वेस्टिंग टाइम लेट मी सॉल्व. सो इट इज गिव्हन दॅट इक्वेशन बरोबर लिहिली का मी? m-1 x square minus 2m-1 plus 1 equal to 0. ओके, सो बघायचं आता सगळ्यांनी व्यवस्थित. सगळ्यात पहिलं त्यांनीच दिलं. इट इज गिव्हन दॅट रूट्स आर रियल अँड इक्वल. ओके, रूट्स आर रियल अँड इक्वल इज गिव्हन. Not that much tricky, but let's see. Roots are real and equal बोले तो b square minus 4ac equal to 0. b square, ओके. सो याचे डिफरंट काय आहे तर a, b, c हे आयडेंटिफाय करता येतात इझिली. देयर इज नो प्रॉब्लेम इन दॅट. ओके, हिअर a is m-1, b is minus 2m-1. I'm not going to multiply this minus 2 inside. Let us keep this as it is. b is minus 2m-1 and c is equal to 1. Okay बाबा, abc तो पता चल गए. अभी b स्क्वेअर मायनस 4ac, b स्क्वेअर म्हणजे याचा स्क्वेअर minus 2 m-1
whole square, b square means minus 4, a means m minus 1, c means 1 equal to 0. ठीक है, b square minus 4ac equal to 0 लिख दिया. x चं काय करायचं बळा, x कुठे घेत असतो आपण जेव्हा आपण बी स्क्वेअर मायनस 4ac लिहितो आणि एबीसी कंपेअर करतो, आपण त्यामध्ये x लिहितच नाही ना. a मीन्स कोएफिशिएंट ऑफ x स्क्वेअर, b मीन्स कोएफिशिएंट ऑफ x. हा ओके बाबा, नाउ वी हैव टू सॉल्व दिस. चलो फिर -2 का स्क्वायर 4, m minus 1 square. See here, m minus 1 square मतलब a minus b whole square, and that is a square minus 2ab plus b square. Correct? -2 का स्क्वायर प्लस 4 स्क्वायर मतलब पॉजिटिव आएगा. m minus 1 square a square minus 2ab plus b square. ये हो गया काम. -4 को अंदर मल्टीप्लाई 4m माइनस माइनस प्लस 4 हो गया. ये -4 को -1 से मल्टीप्लाई किया प्लस 4 हो गया. ओके, इंटू 1 है इक्वल टू 0. चलो सगळ्यांना ही स्टेप कळाली. मी जस्ट याचा स्क्वेअर लिहिलाय, -4 ने आतमध्ये मल्टीप्लाई केलं, इथे लिहिलंय. 4 को अंदर मल्टीप्लाई कर देते हैं. 4m square minus 8m plus 4 minus 4m plus 4 as it is equal to 0. अरे हँग झालं. माझा आवाज येत असेल सगळ्यांना. हँग झालाय. ओके, मी परत इथे येते. मी जस्ट वेट. येस, माझा आवाज येत असेल सगळ्यांना. 2 सेकंड द्या मला. माझा आवाज येत असेल तर इथे नेटवर्क कम्प्लीट डाऊन झालंय. येस, दिसतंय आता सगळ्यांना. हँग झाला होता. माझा आवाज येत होता का? माझा आवाज येत होता का? मी एकटीच बडबडत होते. ओके, चलो फिर से देखते हैं. ठीक आहे. आता बघा कुठपर्यंत पाहिलं होतं मगाशी. ओके, हा झाला बी स्क्वेअर मायनस 4ac. याचा स्क्वेअर केलाय मी इथे. -2 चा स्क्वेअर प्लस 4 m minus 1 स्क्वेअर केला इथे. a स्क्वेअर minus 2ab plus b स्क्वेअर. आणि हा इंटू 1 आहे, त्यामुळे -4 ने आतमध्ये मल्टिप्लाय केले, इथे प्लस 4 झालाय. आणि मग आता ह्या 4 ने आतमध्ये सगळीकडे मल्टिप्लाय. आता प्लीज तुम्ही पुढे सॉल्व्ह करा. कुठे डाऊट असेल तर बघा. तुम्ही जरा ही इक्वेशन सॉल्व्ह करा. इथे या -8m -4m ऍडिशन होईल, +4 +4 8 होईल. सॉल्व्ह दिस क्वाड्रॅटिक इक्वेशन अँड फाइंड आउट 2 रूट्स ऑफ m. येस, शांतपणे बघायचंय आणि कुठे डाऊट असेल विचारायचंय. आणि तुम्ही काय सोडवायचा प्रयत्न केला असेल तर ते पण चेक करा की कुठे चुकलं आहे, का जमलं नाही तुम्हाला. कारण सिंपल होतं. ABC डिसाइड करायचा, यात व्हॅल्यूज ठेवायच्या आणि सॉल्व्ह करायचंय. येस, व्हेरी गुड सोहम. पूर्वाचं 1 और 2 आलं. काय बोलतोय प्रणव? एनी मेथड वी कॅन सॉल्व्ह दिस? Can't you solve this?
This is the easy method now. Which is the another method to solve? What do you want to ask me? I didn't get you. Okay, you want to tell that for quadratic equation that you can use any method. Yes, but it is easy to use formula method. Okay, by any method you can solve the quadratic equation. Yes, 4m square minus 12m plus 8 equal to 0. First of all, I will reduce it by 4. Isn't it? Dividing throughout the equation by 4. So that will be m square minus 3m plus 2 equal to 0. Yes, you can use formula method or factorization method because product plus to addition minus the factors are there. इक्वेशन काय असतं एक्झाम मध्ये याच्यावर 2-3 क्वेश्चन्स होते. ओके बेटा, तुम्हाला ते पोस्ट करू शकते का क्वेश्चन्स? इन इक्वेशन याचा अर्थ इक्वेशन म्हणजे इक्वल टू ना. इन इक्वेशन म्हणजे ग्रेटर दॅन इक्वल टू, लेस दॅन इक्वल टू किंवा ग्रेटर दॅन, लेस दॅन. हे इक्वेशन आणि हे इन इक्वेशन. तुम्हाला मागच्या वेळेस पण इन इक्वेशनच विचारलं होतंस ना. पोस्ट करते चॅट बॉक्स मध्ये क्वेश्चन. ठीक आहे, सीबीएसईच्या ग्रुपवर पोस्ट कर. ओके, सो काय आलेलं आहे? येस, याचे फॅक्टर्स येतात m-2 m-1. बघा आले का? याचे फॅक्टर्स m-2 m-1 येतं. And that's why एकदा m equal to 2, एकदा m equal to 1 or yes, m equal to 2 or m equal to 1, these are the factors. So this was the question. So simple होता, फक्त जरासं कॅल्क्युलेशन मोठं होतं नेहमीपेक्षा. येस, आफ्टर दिवाळी जॉमेट्रीचा टॉपिक चालू होईल. सो चलो अभी स्टार्ट करते हैं सम एंड प्रोडक्ट ऑफ रूट्स. हा झाला का सगळ्यांचा लिहून? सम एंड प्रोडक्ट ऑफ रूट्स. येस सोहम, ज्योमेट्री. सो चलो आता सम अँड प्रॉडक्ट. ठीक आहे, रूट्स. कुठले रूट्स? कुठले रूट्स? आपण जस्ट पाहिलं फॉर्म्युला मेथड, बरोबर. त्या फॉर्म्युला मेथड मध्ये बळा याचा सेपरेट टॉपिक आहे ना. तुम्हाला तुमच्या बुक मध्ये सेपरेट टॉपिक आहे बिफोर एपी क्वाड्रेटिक इक्वेशन्स. सम अँड प्रॉडक्ट याच्यामध्येच आहे. ठीक आहे. सो आता बघा, तुम्हाला जेव्हा ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इक्वल टू 0 इज द इक्वेशन. ओके, इज अ क्वाड्रेटिक इक्वेशन. Then x is equal to minus b plus or minus root b square minus 4ac upon 2a. These are the roots of the quadratic equation. Okay, हे आपण पाहिलं की x is equal to minus b plus or minus this upon 2a are the roots of the quadratic equation. Why we say it as a roots? Because there are two roots. इसमें से एक रूट है minus b plus रूट बी स्क्वेयर माइनस 4ac अपॉन 2a. इसको नाम देंगे अल्फा. माइनस बी माइनस रूट बी स्क्वेयर माइनस 4ac अपॉन 2a, इसको नाम देंगे बीटा. ठीक आहे. सो अल्फा एक झाला आणि बीटा एक रूट झाला. एकीकडे प्लस साइन, एकीकडे माइनस साइन. दीज आर द रूट्स ऑफ द क्वाड्रेटिक इक्वेशन नाउ. And now we have to find sum and product of these two roots. It means I need to find out alpha plus beta
and alpha into beta now. Alpha plus beta and alpha into beta. Yes, फटाफट मुझे अल्फा प्लस बीटा ट्राय करके दिखाओ. कुणी हँड्रेसचं ऑप्शन प्रेस केलं? प्रणव चुकून झालंय का बाळा? का तुला बोलायचंय मला? प्रणव तू हँड्रेसचं ऑप्शन प्रेस केलंयस? ते बोलण्यासाठी करतात. तुला मला बोलायचंय का? विचारायचंय काही? का चुकून झालं? हाँ. सो अल्फा प्लस बीटा पहले निकालते हैं. अल्फा प्लस बीटा म्हणजे दिस प्लस दिस. येस. अल्फा काय आहे? मायनस बी प्लस रूट बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a. येस प्रकाश आता जॉईन केलेस का? प्लस बीटा काय आहे? दिसतोय का सगळ्यांना व्यवस्थित? बीटा काय आहे? मायनस बी मायनस रूट बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a. अल्फा प्लस बीटा. नाउ प्लीज सॉल्व दिस. कारण बेस सेम आहे. बेस सेम असताना काय होतं बघा बरं. अल्फा घेतला, बीटा घेतला, बेस सेम आहे. बेस सेम आहे म्हणजे एकदाच लिहायचं. समृद्धी एक्स स्क्वेअर प्लस बीएक्स प्लस सी इक्वल टू 0 चे हे रूट्स आहेत. याच रूट्सना मी सेपरेट केलं अल्फा आणि बीटा मध्ये. त्याच दोन रूट्सची सम अँड प्रॉडक्ट ऑफ रूट्स आपण बघतोय. त्याच दोन रूट्सचा मी समचा फॉर्म्युला काय येतो हे सांगते तुम्हाला. हे एक्झामला विचारणार नाहीत. हे जे मी सांगते एक्झामला ही पूर्ण डिस्क्रिप्टिव्ह मेथड नाही. एक्झामला फक्त तो फॉर्म्युला आहे. येस वरून माय करेक्ट मायनस बी अपॉन ए. ओके. येस. सो बेस सेम आहे 2a. न्यूमरेटरची मी ऍडिशन करणार. मायनस बी प्लस रूट बी स्क्वेअर मायनस 4ac मायनस बी मायनस रूट बी स्क्वेअर मायनस 4ac. बेस सेम आहे. मी एकदाच लिहिला. मध्ये ऍडिशन आहे. ओके. त्यामुळे प्लस मायनस मायनस झालं. प्लस मायनस मायनस झालं. साइन चेंज झालेले नाहीत. हा आणि हा कॅन्सल झाला. मायनस बी मायनस बी मायनस 2b अपॉन 2a. This is the final answer which we are going to apply for solving examples. That is alpha plus beta is minus b upon a. हा फॉर्म्युला लागणार आहे आपल्याला फक्त. ते कसं आला? या दोघांची ऍडिशन केली. बेस सेम असल्यामुळे कशी ऍडिशन झाली? कसा न्यूमरेटर मध्ये मायनस 2b आला? अपॉन 2a मुळे 2 गेला आणि मायनस b अपॉन a फॉर्म्युला आपल्याला मिळाला. We have to remember this only. कुणाला डाऊट आहे? जसा मी इथे ऍडिशन केली आणि मला अल्फा प्लस बीटाचा फॉर्म्युला मिळाला तसा आता प्रॉडक्ट काढायचंय मला. अल्फा इंटू बीटा या दोघांचा मल्टिप्लिकेशन करायचंय. येस ज्ञानेश्वरी, आपण डायरेक्ट एक्झाम्पल मध्ये अप्लाय करणार आहे. एक्झाम्पल सॉल्व्ह करताना कळेल आपल्याला. आता आपण पाहिले की ऍडिशनचा फॉर्म्युला काय आला. नाउ लेट्स सी व्हॉट इज द प्रॉडक्ट. अल्फा इंटू बीटा मायनस बी प्लस रूट बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a मायनस बी मायनस रूट बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a. तो फॉर्म्युला कसा आला हे मी तुम्हाला सांगते. ओके. सो प्रॉडक्ट आहे. आता इथे ऍडिशन होती. ऍडिशनचे रूल वापरले. बेस सेम असल्यामुळे तो एकदाच लिहिला. न्यूमरेटरची ऍडिशन. तसं आता प्रॉडक्ट आहे. प्रॉडक्ट असताना काय करायचं बघा. What do we have to mention while writing that formula in the answer? तिथे जस्ट क्वेश्चन विचारलेला असतो that find the sum of roots and product of roots. So while writing the sum of the roots, we will write just alpha plus beta equal to minus b upon a directly. And while finding the product of root, we will directly use alpha into beta. And whatever the formula comes, that is c upon a.
Okay, so question is find sum and the product of roots. We are going to use just formulas. सो सी अपॉन ए सांगितलेलं आहे तुम्ही, कारण तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे, बट मला हे प्रूव्ह करून दाखवा की सी अपॉन ए येते. चलो करो. कुठली मिस्टेक पूर्वा? कुठली मिस्टेक बद्दल बोलती बाळा? कोणी केली होती? ए प्लस दिस इज ए मायनस बी ए प्लस बी. ओके, सो आता हे दोन रूट आले, लक्षात आलं? मायनस साइन. ओके, ए मायनस बी ए प्लस बी ए मायनस बी काय अप्लाय करणार इथं? येस, काय अप्लाय करणार? आय डोंट रिमेंबर ऍक्च्युअली. ओके, सो बघा इथे काय करायचंय, वरती न्यूमरेटरला मल्टिप्लिकेशनला काय करायचंय, खाली 2a इंटू 2a तर प्रोडक्ट आहे. न्यूमरेटरला काय करायचंय, ए प्लस बी ए मायनस बी. येस, ए प्लस बी हा पूर्ण ए हा पूर्ण बी, ए मायनस बी. ओके, दॅट इज ए स्क्वेअर म्हणजे मायनस बी होल स्क्वेअर मायनस रूट बी स्क्वेअर मायनस 4ac होल स्क्वेअर. ए प्लस बी ए मायनस बी ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. सगळ्यांना कळालं? ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. खाली 2 2s are 4 ए स्क्वेअर. न्यूमरेटर सगळ्यांना कळालं का? सो मायनस बी स्क्वेअर इज बी स्क्वेअर ओनली. मायनस बी स्क्वेअर मीन्स ओनली बी स्क्वेअर. मायनस साइन ऍज इट इज. आता याचा रूट जाणार ना, स्क्वेअर झाल्यावर रूट जाणार आहे. मग रूट गेल्यानंतर हा मायनस साइन जेव्हा मी आतमध्ये देणार, साइन चेंज होणार ना. मायनस बी स्क्वेअर मायनस मायनस प्लस 4ac. नीट बघा, छोट्या छोट्या गोष्टी असतात त्यामध्ये आपण सिली मिस्टेक करतो, मार्क जातात. म्हणजे हे एक्झाम मध्ये विचारणार नाहीये, बट एक्झाम्पल मध्ये कुठे ना कुठेतरी अशा स्टेप्स येतात जेव्हा तुमचा रूट स्क्वेअर मुळे जाणार आहे. मायनस साइन जेव्हा तुम्ही आतमध्ये देणार, मायनस बी स्क्वेअर मायनस मायनस प्लस 4ac झाला अपॉन 4a स्क्वेअर. हे गेला, कॅन्सल झाला. अल्फा इंटू बीटा 4ac अपॉन 4a स्क्वेअर. 4 4 गेला, एक एक ए गेला. सो ओके इज इक्वल टू सी अपॉन ए. येस, मी इथे मायनस ठेवलं होतं ना मुद्दाम. येस येस. सो अल्फा इंटू बीटा आला सी अपॉन ए. म्हणजे डायरेक्ट तुम्हाला हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. येस व्यंकटेश. So alpha plus beta is minus b upon a. Alpha into beta is c upon a. Now let us apply on the sums. Done? सगळ्यांचं झालंय ना? चलो. Question 1 regarding this. For 2x square plus 6x minus 5 equal to 0, find alpha plus beta and alpha into beta, where alpha and beta are the roots of the quadratic equation. असं दिलेलं असतं त्यांनी. एक क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलेली असते, तुम्हाला अल्फा प्लस बीटा आणि अल्फा इंटू बीटा काढायला लावलेलं आहे. झालं? काय इक्वेशन दिली आहे?
2x² प्लस 6x मायनस 5 इक्वल टू 0 हे दिलंय. सगळ्यात पहिला ए बी सी काढून घेणार मी. ए म्हणजे 2, B is 6, C is -5. So alpha plus beta का फॉर्मूला -B upon A, alpha into beta का फॉर्मूला C upon A. Just substitute the values, you will get your answer. So -6 upon 2, that is -3. C is -5 upon 2. Yes, -3 and -5/2. That's it. हो गया complete. Okay. सेकंड घ्या. चलो. येस सानिका. आणि मी सम्स पण मिक्स घेते. आता उद्यापासून आपले वर्ड प्रॉब्लेम चालू होतील. वर्ड प्रॉब्लेम सीबीएसई आणि एसएससी चे पण मिक्स असणार आहेत. कारण तुम्हाला एक क्वेश्चनचा पॅटर्न एकदा कळाला, कुठलाही क्वेश्चन घेऊ दे सॉल्व्ह होतो. 5x² minus 7x plus 10 equal to 0. This is the common topic for SSC and CBSE. Both concepts are also same. Just numbers वेगळे असतील. 5x² minus 7x plus 10 equal to 0. Yes, tell me what is alpha plus beta and alpha into beta. किती आलं? ह्याच्यामध्ये काढलं पॉइंट मध्ये. ठीक आहे, फ्रॅक्शन मध्ये ठेवलं तरी चालेल, पॉइंट मध्ये काढलं तरी काही प्रॉब्लेम नाही. अल्फा प्लस बीटा मायनस बी अपॉन ए. ओके सानिका. (7/5) and 2. Minus of -7 upon 5, that is 7/5 and 10/a. Yes, that is 2. That's it. ठीक है. Now write down. Note, if alpha and beta are roots of quadratic equation, then equation can be written as x² minus alpha plus beta x plus alpha beta equal to 0. बघा, एखादी इक्वेशन आहे समजा ax² plus bx plus c equal to 0. अल्फा आणि बीटा त्याचे रूट्स आहेत. तर ती इक्वेशन किंवा तुम्हाला रूट्स दिलेत आणि तुम्हाला क्वाड्रेटिक इक्वेशन तयार करायची, तर तुम्ही हा फॉर्म्युला अप्लाय करायचा. बघा काय तुम्हाला लक्षात ठेवायचा हा फॉर्म्युला जस्ट. बट ह्या फॉर्म्युल्यावरून क्वाड्रेटिक इक्वेशन कशी मिळते नीट बघा. If alpha and beta are the roots of quadratic equation, then the equation can be written as x² minus alpha plus beta plus alpha into beta equal to 0. बघा याच्यावरून क्वाड्रेटिक इक्वेशन कशी मिळते. x² minus minus plus b upon ax plus c upon a multiplying throughout by a. a ने मल्टिप्लाय केल्यावर हा ax² होईल, हा bx होईल, हा c होईल इक्वल टू 0. बघा
आपण आतापर्यंत काय करत होतो की क्वाड्रॅटिक इक्वेशन दिली की त्याचे रूट्स काढत होतो. आता रूट्स दिलेले आहेत आणि आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन काढायची आहे, तर आपण हा फॉर्म्युला वापरायचा. ओके, एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा एक्स प्लस अल्फा बीटा इक्वल टू 0. ओके पूर्वा, मी वर्ड प्रॉब्लेम नंतर आपला लेक्चर मिळाला तर घेईन, नाहीतर तुमचा सीबीएसईचा जेव्हा लेक्चर होईल ना त्यामध्ये आपण तो पार्ट नक्की घेऊया बाळा. ठीक आहे. So x square minus alpha plus beta x plus alpha beta equal to 0. This is the equation which we are going to use when roots are given. उल्टा. Okay. इक्वेशन से रूट्स निकाले अब तक, अभी रूट्स से इक्वेशन निकालने का ये फॉर्मूला आणि तो कसा येतो हे मी इथे दाखवलं. ठीक है. You just have to remember this formula. So let us apply this formula. इसके सम्स लेते हैं अभी. लिहून झालं की मला थम्सअप द्यायचंय. डन. मग एक्झाम झाली का सगळ्यांची, सुट्ट्या लागल्या का? Form a quadratic equation if roots are उद्या लास्ट पेपर. ज्ञानेश्वरीने डाऊट विचारला वरती. डिनॉमिनेटरचा ए न्यूमरेटरला कसा गेला? बळा मी ए ने मल्टिप्लाय केलं सगळीकडे. मल्टिप्लाइंग थ्रू आउट बाय ए केलं होतं मी तिथे. ओके, आता तुम्हाला दिलेत फॉर्म अ क्वाड्रॅटिक इक्वेशन इफ रूट्स आर. ओके, म्हणजे हे आहे अल्फा, हे आहे बीटा. अल्फा 4 बीटा 5. येस ज्ञानेश्वरी, कळालं ना? तिथे मी ए ने मल्टिप्लाय केला होता. सो त्यांनी इथे दिलंय की अल्फा 4 आहे, बीटा 5 आहे. देन क्वाड्रॅटिक इक्वेशन काय असेल? क्वाड्रॅटिक इक्वेशन इज x square minus alpha plus beta x plus alpha beta equal to 0. Yes, you just have to put alpha as 4, beta as 5. You will get your equation. X square minus 4 plus 5 plus 4 into 5 equal to 0. So ये इक्वेशन हो गई. खत्म क्वेश्चन. एक्स स्क्वेअर मायनस 9x प्लस 20 इक्वल टू 0. ज्ञानेश्वरी, मगाच्या सम मध्ये मी ए ने पूर्ण इक्वेशनला मल्टिप्लाय केलं होतं, कारण अपॉन ए होता ना तिथे. ए ने मी पूर्ण मल्टिप्लाय केल्यावर ए एक्स स्क्वेअरला गेला होता आणि बाकीच्या ठिकाणाहून ए कॅन्सल झाला होता. बघ ते लिहिलेलंच ना सगळं. येस, पुढचे आन्सर सांगतायत सगळे. गुड गुड. सो एक्स स्क्वेअर मायनस ओरली आन्सर येतो बरं का ह्याचं. ओरली एक्स स्क्वेअर मायनस यांचं सम 9x प्लस यांचं प्रॉडक्ट 20. इथे पण ओरली एक्स स्क्वेअर मायनस सम 12x प्लस प्रॉडक्ट 35 equal to 0. You just have to use this formula, put alpha, beta, find out. Yes, आणि कोणाला डाऊट असेल तर नक्की विचारा. झालं सेकंड सगळ्यांचा?
सेकंड सगळ्यांचा झाला. येस, थर्ड ट्राय करा. You just have to apply this formula. Substitute alpha is first root, beta is second root. You will get your quadratic equation. X square minus alpha plus beta x plus alpha beta equal to 0. Alpha means 5, beta means 7. Alpha means 5, beta is 7. So हा सगळ्यांचा झालेला असेल क्वेश्चन. नेक्स्ट 3x square minus 14x plus 8. Yes, 3 ने मल्टिप्लाय केलं. X square plus minus alpha plus beta x plus alpha beta equal to 0. Every time you are writing formula ना, फॉर्म्युला लिहिलाय का? x square minus alpha plus beta x plus alpha into beta equal to 0. 4 3s are 12. 12 plus 2. 12 plus 2, 14 येईल. Okay, 4 3s are 12. 12 plus 2, 14 by 3x. 4 2s are 8 by 3 equal to 0. And then multiplying throughout by 3. क्योंकि हमें 3 डिनोमिनेटर में नहीं चाहिए. ओके, मल्टिप्लाइंग थ्रू आउट बाय 3 केल्यानंतर हा होणार आहे तुमचा 3x स्क्वेअर मायनस 14x प्लस 8. इकडे मल्टिप्लाइंग बाय 3 केले की जाणार, इकडे मल्टिप्लाय 3 केले की जाणार. ओके, इक्वल टू 0. ये हो गया आंसर. यस, साइन मध्ये मिस्टेक नहीं करायची है. उसको बोलते हैं सिली मिस्टेक, जो नहीं करनी है क्योंकि हम सिली नहीं है. Yes, या टाइपचा लास्ट. अल्फा इज 2 minus root 5, बीटा इज 2 plus root 5. X square minus 4x minus 1 equal to 0. X square minus alpha plus beta केल्यावर हे जाणार, बरोबर 4 येणार. ओके, मी शॉर्टकट करते. हे प्लस हे केल्यानंतर मायनस रूट 5 प्लस रूट 5 जातो, 2 plus 2 4 येतो. येस, इथे मायनस 4x येतो. आणि हे प्लस हे सॉरी इंटू अल्फा इंटू बीटा.
अल्फा इंटू बीटा याचा अर्थ ए प्लस बी इंटू ए मायनस बी ना. 2 स्क्वेअर मायनस √5 स्क्वेअर अप्लाय केलं. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर म्हणजे आन्सर आलं असेल 4 मायनस √5 चा स्क्वेअर 5. येस -1 बरोबर. एक्स स्क्वेअर मायनस 4x मायनस 1 इक्वल टू 0. गुड. साइन मिस्टेक एकही केली नसेल. व्हेरी गुड. चलो झालं. तन्वी, एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा एक्स प्लस अल्फा इंटू बीटा इक्वल टू 0. करेक्ट. अल्फा प्लस बीटा ये गया. 2 प्लस 2 4x. अल्फा इंटू बीटा ए प्लस बी इंटू ए माइनस बी ए स्क्वेयर माइनस बी स्क्वेयर ए स्क्वेयर माइनस बी स्क्वेयर. 2 square is 4. √5 square is 5. Okay. So yes, that's why it is. Yes. आता इम्पॉर्टंट फॉर्म्युले लिहून घ्यायचे आहेत. राईट डाऊन. फॉर्म्युले लिहून घ्यायचे आहेत ज्याच्याशी रिलेटेड नेक्स्ट सम्स आहेत. झालं. रब करू. सगळ्यांचं झालंय हा सम सोडवून. थम्सअप द्या मला. झालंय सगळ्यांचं. येस गुड. लक्षात घ्या तुम्हाला जे बेसिक कन्सेप्ट आहेत ना ते तुमचे पक्क्या झाल्या पाहिजेत. म्हणजे आता ए प्लस बी इंटू ए मायनस बी कसा इथे अप्लाय केला. प्लस मायनस नेहमी सगळं येत असतं बरं का. फक्त प्लस मायनस साइन मध्ये गडबड केली की मार्क जातात. लिटरली समजा 4 मार्क्सचा क्वेश्चन आहे. पहिली स्टेप लिहिली. सेकंड स्टेपला गडबड केली प्लस मायनस आणि पुढे सोडवत गेले सगळे मार्क जातात. आणि तुम्हाला असा एक्सपिरियन्स आलेला असेल मॅथ्स मध्ये मार्क एकतर असे विद्यार्थी असतात की ज्यांना अर्धवट नॉलेज असतं मॅथ्स मध्ये. अर्धवट नॉलेज म्हणजे नाके बरोबर. आलं तर परफेक्टच आलं पाहिजे बरोबर तरच मार्क मिळतील. आणि मग काही जणांना येत पण असतं सगळ्या कन्सेप्ट येत असतात व्यवस्थित पण गडबडीमध्ये साइन मिस्टेक करतात आणि मार्क जातात. सो ते करायचं नाहीये यावेळेस आपल्याला बिलकुल. ठीक आहे. आपलं 2020चं आणि 2021 येणाऱ्या वर्षाचं रिझोल्युशन आहे. नो सिली मिस्टेक. नो साइन मिस्टेक. ठीक आहे. सो राइट डाउन इम्पॉर्टंट फॉर्म्युले. फर्स्ट अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर येस. अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब आणि अल्फा मायनस बीटा होल स्क्वेअर. येस पूर्वा. ओके. सो पहिला हे लिहून घ्या पटकन. फर्स्टचा फॉर्म्युला काय. अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर. आता ह्या तीनही फॉर्म्युल्यामध्ये तुम्हाला अल्फा प्लस बीटा आणि अल्फा इंटू बीटाचाच वापर करायचा आहे बरं का.
आता बघा, तुमच्याकडे अल्फा प्लस बीटा आणि अल्फा इंटू बीटाचे व्हॅल्यूज आहेत, बरोबर आहे. ऑलरेडी तुमच्याकडे यांच्या दोघांच्या व्हॅल्यूज आहेत, याचा मायनस बी अपॉन ए आणि याचं सी अपॉन. तुम्हाला क्वेश्चन मध्ये सॉल्व्ह करायला लावलंय की फाइंड अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर. अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर म्हणजे अल्फा प्लस बीटा होल स्क्वेअर मायनस 2 अल्फा बीटा. बघायला सॉल्व्ह करून दाखवते. जर मी अल्फा प्लस बीटा होल स्क्वेअर सॉल्व्ह केला तर अल्फा स्क्वेअर प्लस 2 अल्फा बीटा प्लस बीटा स्क्वेअर याचा फॉर्म्युला मायनस 2 अल्फा बीटा, हा गेला, अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर मिळाला. म्हणजे हा सॉल्व्ह केल्यावर हा मिळतो. ओके, लक्षात ठेवा अल्फा प्लस बीटा होल स्क्वेअर मध्ये प्लस 2 अल्फा बीटा येतो. प्लस 2 अल्फा बीटा मायनस 2 अल्फा बीटा कॅन्सल झाला तर तुम्हाला हे मिळतं. म्हणजे जर तुम्हाला हे सॉल्व्ह करायला लावलं, फाइंड व्हॅल्यू ऑफ अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर, देन वी आर गोइंग टू यूज धिस फॉर्म्युला, कारण तुमच्याकडे याच्या व्हॅल्यूज तुम्हाला काढता येतात. ठीक आहे. आता अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब, अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब, अल्फा प्लस बीटा होल क्यूब. लक्षात घ्या तिन्ही फॉर्म्युलामध्ये अल्फा प्लस बीटा अल्फा इंटू बीटाच असणार आहे, जास्त जास्त म्हणजे त्याच्यावरच फॉर्म्युला आहे. अल्फा प्लस बीटा होल क्यूब मायनस 3 अल्फा बीटा अल्फा प्लस बीटा. हे जर तुम्ही सॉल्व्ह केलं ना, तुम्हाला बरोबर फक्त अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब मिळणार आहे. हा जर सॉल्व्ह केला पार्ट, अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब मिळणार आहे. ओके, आणि थर्ड पार्ट अल्फा मायनस बीटा होल स्क्वेअर मीन्स अल्फा प्लस बीटा होल स्क्वेअर मायनस 4 अल्फा बीटा. रट्टा मारू नका, समजून घ्या की हा फॉर्म्युला असा का आहे. सगळ्यात पहिल्या गोष्ट मी सांगितली की तीनही फॉर्म्युल्यामध्ये अल्फा प्लस बीटा आणि अल्फा इंटू बीटा आहे. अल्फा प्लस बीटा आणि अल्फा इंटू बीटा. इथे बघा 2ab येणार, मग मायनस 2ab करावं लागणार. 2 अल्फा बीटा येणार या फॉर्म्युल्यामध्ये, मग मायनस 2 अल्फा बीटा केला की तो मिळतो. अल्फा प्लस बीटा होल क्यूबचा फॉर्म्युला काय असतो? अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब प्लस 3 अल्फा बीटा अल्फा प्लस बीटा, हा असतो अल्फा प्लस बीटा होल क्यूबचा फॉर्म्युला. मग मला मायनस 3 अल्फा प्लस बीटा करावं लागेल ना, मग हे कॅन्सल होऊन फक्त अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब मिळेल. फॉर्म्युला समजावून घ्या. लेफ्ट साइड राईट साइड सॉल्व्ह केल्यावर लेफ्ट साइड मिळते, याची सुद्धा ही साइड सॉल्व्ह केली की बरोबर ते मिळतं. तिन्ही फॉर्म्युले लक्षात ठेवायचे, बट रट्टा नाही मारायचे, केअरफुली ट्रिकनी लक्षात ठेवायचे आहेत. झालं. सो चलो आता याचे एक्झाम्पल सॉल्व्ह करूया. एक इक्वेशन आहे वाय स्क्वेअर मायनस 2y मायनस 7 इक्वल टू 0. फाइंड अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब अल्फा मायनस बीटा होल स्क्वेअर. येस, त्यांनी एक इक्वेशन दिलेली आहे वाय स्क्वेअर मायनस 2y मायनस 7 इक्वल टू 0. आपल्याला अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब आणि अल्फा मायनस बीटा होल स्क्वेअर काढायचा.
चलो मी तुम्हाला इथे काय करते आता, काय काय करायचं हे लिहून देते, तुम्ही फिल इन द ब्लँक टाईप. ठीक आहे, म्हणजे मी काय काय स्टेप्स पाहिजे लिहून देते, तुम्ही त्याचे आन्सर्स भरायचे. आता ही तुम्हाला दिलेली गिव्हन क्वाड्रेटिक इक्वेशन आहे. सगळ्यात पहिला ए बी सी, त्यानंतर अल्फा प्लस बीटा काढून घ्यायचा आहे. अल्फा इंटू बीटा काय काढायचंय मी तुम्हाला सगळं करून देते, तुम्ही त्यामध्ये फक्त व्हॅल्यूज भरा पटपट. त्यानंतर आणि मला चॅटबॉक्स मध्ये पण सांगायचंय की काय काय भरताय. सगळ्यात पहिला ए बी सी काढायचं असतं, मग अल्फा प्लस बीटा आणि अल्फा इंटू बीटा काढून घ्यायचा असतो. एव्हरी टाइम अल्फा प्लस बीटा अल्फा इंटू बीटा काढून घ्यायचा. फॉर्म्युला लिहायचा, फॉर्म्युलामध्ये त्या व्हॅल्यूज टाकायच्या. इथे जे ऑलरेडी व्हॅल्यू काढलेले असतात, जस्ट हॅव टू पुट द व्हॅल्यूज हिअर अँड सिम्प्लिफाय इट. फक्त फॉर्म्युला लिहिते, फॉर्म्युल्यामध्ये ते व्हॅल्यूज ठेवायच्या आणि सॉल्व्ह करायचं बस. काय आलंय, ए बी सी, ए आलाय 1, बी आलाय -2, सी आलाय -7. बरोबर. 2 आणि -7, 2 7. तन्वी साइन बघ, चेक कर, वेगवेगळे साइन दिलेत तुम्ही. काय आहे बघा, अल्फा प्लस बीटा -b/a, साइन में तो गडबड नहीं करनी है. -(-2/1) म्हणजे 2 आला, पॉझिटिव्ह 2 आला. कोण कोण -2 म्हणते बघा, c/a, -7/1 म्हणजे -7. 2 -7 इज द करेक्ट आन्सर. 2 -7 हा आला अल्फा प्लस बीटा अल्फा इंटू बीटा. मी फक्त फॉर्म्युले लिहिलेत. आता फक्त ह्या व्हॅल्यूज उचलायच्या, त्या फॉर्म्युल्यामध्ये ठेवायच्या, सॉल्व्ह करायचं. सानिकाचं 18 आलं, पहिल्याचा आन्सर 18 आलं. टू स्क्वेअर 2 into -7, 2 square 4 minus minus plus 2 into 7. येस, पहिल्याचा आन्सर 18 आहे. सगळ्यांनी चेक करा साइन व्यवस्थित. सेकंड मध्ये पण व्हॅल्यू को उठाओ, रख दो, कैलकुलेट करो, आंसर बताओ. 50. अजून कोणाचं वेगळं आन्सर आलं का बघा. मी होमवर्क चॅटबॉक्स मध्ये पोस्ट करेन ना आफ्टर लेक्चर. 32 कशाचं शेवटचं आलं का मृण्मयी. याचं काय येतं, 2 cube 3 into -7 into 2. 2 cube is 8, minus minus plus 7 3s are 21, 2s are 42. Yes, it's 50. I 2050 वर्षा 2050 आलायचं आन्सर का सेकंडचं 50 असं लिहायचं होतं. सेकंडचं 50 असं लिहायचं होतं का. अल्फा प्लस बीटा होल स्क्वेअर 2 स्क्वेअर -4 into -7.
Yes, 2 square is 4, minus minus plus 7 4 are 28, 32. ओके, म्हणजे नवीन काय केलं आपण, नवीन यामध्ये पाहिले फक्त 3 फॉर्म्युले. या फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यूज ठेवायच्या अल्फा प्लस बीटा अल्फा इंटू बीटाचा आणि सॉल्व्ह करायचं. ठीक आहे, होमवर्क मी चॅटबॉक्स मध्ये पोस्ट करेन आणि आपण उद्या आणि परवा दोन्ही दिवस क्वाड्रॅटिक इक्वेशनचे वर्ड प्रॉब्लेम्स बघणार आहे. ठीक आहे, सीबीएसई आणि एसएससी मिळून. कारण लक्षात घ्या, क्वेश्चन फक्त वेगवेगळे असतील, नंबर वेगवेगळे असतील, बट एकदा का आपल्याला क्वेश्चन फॉर्मॅट तयार करता आला, बस तेच मेन आहे. येस व्यंकटेश, ऑनलाईनच असणार आहे आपल्या 10वीचे. चलो बाय बाय, टेक केअर. तुमचं नेक्स्ट लेक्चर 8:15 आहे. गुड नाईट.